डॉक्टर साहब, ते डॉक्टर साहब, रात्री चांगला ऑपरेशन झाला. हा, ते सकाळी मॅजिस्ट्रेट साहेब आला तो वहिनी साहेबने आपण स्वतः खून केला असा खडखड जमाने दिला. हे आता मी त्याला भेटायला गेलो तर आमच्याशी चांगला बोलला. ते असं असताना ते बेशुद्ध काय म्हणून झालं? डॉक्टर साहेब, काही घाबरण्यासारखं तो नाहीये. तसं काही सांगता येणार नाही, कारण जखम खूप खोल आणि वेडीवाकडी होती. शिवाय यातून काचेचा तुकडा निघालाय. रक्तस्रावही खूप झाला. मग आमचा खून घ्या डॉक्टर साहेब, आमचा खून घ्या. लागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे, पण वहिनी साहेबचा जान वाचायला पाहिजे. वहिनी साहेब आल्यामुळे घराला घर पण आलं. डॉक्टर साहेब औषधाला दिवा लागला. काही पण करा डॉक्टर साहेब, पोरीचा वाचायला पाहिजे. आमचा खून घ्या डॉक्टर साहेब, आमचा खून घ्या. शेठजी, किती वेळा सांगताय? जे जे म्हणून करता येण्यासारखं आहे ते सर्व आम्ही करतो आहोत. आता ते शुद्धीवर आले, पण आतल्या आत रक्तस्राव झाला किंवा रक्ताच्या गाठी झाल्या तर कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो. पण आपण प्रयत्न करूया. त्या अक्का कोण? त्यांना भेटायचं म्हणत होत्या. त्यांना जरा लवकर बोलावून घेतलं तर बरं होईल. शेठजी, अक्का माणूस धाडलाय त्यांना आणायला. येईल, इतक्याच येईल. तुम्ही काय फिकर नाही करायची बहिणी साहेब, काही फिकर नाही करायची. आम्ही आहे ना. शेठजी, किती किती त्रास तुम्हाला. नाही बहिणी साहेब, असा विचार नाही करायचा. आम्हाला वाट बघायला लावलीस का? विराजा, माझ्या जवळ ये. बाप्पा ते मला पुन्हा पुन्हा कधी मागणार नाही आम्ही. ताई, विराजा, जा बाळ, जा आपल्या ताई जवळ जा. जा. माझ्या सोन्या तो. मला फक्त तुझ्याशी तुझ्या एकट्याशीच बोलायचंय. अगं, घरी गेल्यावर बोलू आपण. तू आधी लवकर बरी हो. आता मी आले, बाळ आलाय. ताई, ताई तू आधी लवकर बरी हो. नाही अक्का, तेवढा वेळ नाही आता. मी फक्त तुझ्या आणि बाळाच्या भेटीसाठी थांबले होते. ताई, असं वेड्यासारखं बोलायचं नाही. अगं, अगं बरं वाटेल तुला. उगीच खोटी आशा दाखवू नकोस. अगं अगं सगळं काही कळलंय मला. ताई, फार थोडा वेळ राहिलाय ग माझ्यापाशी. मावशी, मावशी रागवू नकोस. क्षमा कर मला.
ताई ताई काही वेडवाकडं मनात आणायचं नाही. अगं अगं सगळं काही ठीक होईल. अगं माझं मरण मला माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. ताई ताई अगं, असं का बोलतेस? वेडी आहेस का तू? होय, वेडच आहे मी. अक्का अक्का, तू मला एक वचन दे. वचन? कसलं वचन? अक्का, हा आता आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तू मन घट्ट करून ऐकशील. बोल ताई बोल. अक्का हा अक्का, इनामदार साहेबांनी घातलेली शपथ मोडून मी तुला सांगते. थांब ताई. अगं काही सांगू नकोस मला. तू जे मला सांगणार आहेस ते आधीच ठाऊक आहे मला. आपला कृष्णा यांचा मुलगा नाहीये. तो तुझ्या विशूची गोड प्रतिमा आहे. तुझ्या प्रेमाची गोड आठवण आहे. यांना कधीच भूल होणार नव्हतं. अक्का, तुला कोणी सांगितलं हे? ज्यांनी तुला कोणाला सांगू नको अशी शपथ घातली होती ना त्यांनीच. अक्का, खरं सांगतेस हे? अगदी खरं. ज्या दिवशी तुला घेऊन ते वाड्यात आले त्या दिवशी रात्री आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. ताई फार मोठ्या मनाची होती ग स्वारी. आणि मोकळ्या उदर स्वभावाची देखील. आयुष्याच्या शेवटच्या घटकेला सुद्धा आपण घातलेली शपथ मोडल्याचं पाप करू दिलं नाही मला. ताई आपला कृष्णा शाळेत जाताना त्याचं नाव काय लावणार ठाऊक आहे तुला? विश्वास हिंदूराव इनामदार. तुझ्या विशूची आठवण तुला शेवटपर्यंत राहावी म्हणून. अक्का, खरंच किती मोठ्या मनाचे आहात का तुम्ही दोघं. मी कोण कुठली पण मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलंस तू. माझ्या बाळावर तू तुझ्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंस. माझ्या बाळाला इनामदारांचं नाव दिलंस. आणि इनामदारांनी माझ्या आब्रूवर पांघरून घालून मला मानाचं चिन्ह दिलं. खरंच परमेश्वराने मला किती मोठ्या माणसांची संगत दिली. अक्का अक्का, तुम्ही दोघांनी मला सगळं काही दिलंय. सगळं काही दिलंय. नाही ताई नाही. आमच्यापेक्षा तू आम्हाला दिलेलं दान फार मोठं आहे. खरंच फार मोठं आहे. आमचं इनामदार घराणं असंच जिवंत राहावं. त्याचं नाव असंच चालू राहावं यासाठी तू आपल्या रक्ताचा सडा सांडलास. यांच्या खुन्याला तू कायमचा नाहीसा केलास.
आई होऊन सुद्धा तू मात्र वांझोटी जिडे जगलीस. आपलं आई पण मला दान केलंस, यांना पितृत्व बहाल केलंस. खरंच ताई, धाकटी असून सुद्धा तू आमच्यापेक्षा फार मोठी आहेस ग, फार मोठी आहेस. तुझे हे उपकार